साखर आणि गुळाच्या दरात वाढ झाल्यानं चिक्की उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला असतानाही लोणावळ्यातील चिक्की व्यावसायिकांनी चिक्कीच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतलाय। तर पर्यटकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये तसंच लोणावळ्याची पारंपरिक चिक्की खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळावा या उद्देशाने व्यावसायिकांनी हा निर्णय घेतलेला आहे। साखर आणि गुळ हे चिक्की तयार करण्यासाठी लागणारे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत। त्यांच्या दरवाढीचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होतोय। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्राहकांवर त्याचा अतिरिक्त भार न टाकता काही प्रमाणात वाढलेला उत्पादन खर्च व्यावसायिक स्वतः सहन करणार आहेत। त्यामुळे साखर गुळाच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटकांना चिक्कीच्या दरात वाढ न करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। लोणावळ्यातील चिक्की व्यावसायिकांच्या एका आउटलेटमध्ये आहोत आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं मोठ्या प्रमाणात लोणावळ्यात पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि सर्वात त्यांची आवडीची म्हणजेच लोणावळ्याची चिक्की ते घेऊन जायला विसरत नाही। मात्र ह्या चिक्कीला देखील या ठिकाणी साखर वापरली जाते, गुळ वापरला जातो। मात्र या चिक्कीच्या किमतीवरती सध्या तरी काही परिणाम झाल्याचं दिसत नाहीये। आपण या ठिकाणी काही चिक्की व्यावसायिक आहेत त्यांच्याशी बोलूया। जे काही प्राइसेस मध्ये डिफरन्स आला आहे साखरेच्या आणि गुळाच्या प्राइस मध्ये, पण आमच्या इथे लोणावळ्यात सर्व व्यापारी बंधूंनी हे आपली एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग समज ठेवली आहे की आपल्याला कस्टमर जे आहे आमच्या इथे जे पर्यटक येतात चिक्की खरेदीसाठी आणि फिरायला, त्यांच्या जेबवरती भार नको यायला पाहिजे। त्यामुळे आम्ही हे डिसिजन आमचा म्युच्युअल डिसिजन आहे की ज्यापर्यंत खूप एक्स्ट्रा आउट ऑफ द वे प्राइसेस वाढणार आहे किंवा फक्त साखर आणि गुळ नाही दुसरे वेगळे रॉ मटेरियल जे आहे जे चिक्की उत्पादन मध्ये जे वापरले जातात, तर आम्ही 2-3 महिन्यानंतर आम्ही एक बैठक घेऊन डिसिजन घेऊ शकतात काय आम्हाला चेंजेस करायचे याच्यामध्ये। पण आता सगळीकडे साखरेमुळे प्रोडक्ट्स मध्ये दुसरे वेगळे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये लोकांनी आपले भाव वाढवले आहे, पण आम्ही चिक्की मध्ये भाव वाढवले नाही आणि वाढवणार नाही ज्यापर्यंत हे सगळे टेम्पररी फ्लक्च्युएशन्स आहे प्राइसेस मध्ये हे सेटल होणार काही महिन्यानंतर या काही दिवसानंतर त्यांची आम्ही वाट पाहू। एकूणच साखरेचे दर वाढतील कमी होतील हा कुठलाही प्रकार जरी झाला, मात्र शेवटी कस्टमर आहे, पर्यटक आहेत आणि त्यांच्या खिशावरती भार येऊ नये त्यामुळे साखर जरी वाढली असली, साखरेचे दर जरी वाढले असले, मात्र पर्यटकांसाठी सध्या चिक्की ही स्वस्तच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे, लोणावळा।